आयुष्मानचा अध्यक्ष आहे, त्यामुळे मी माझ्या कामाकडे येतो. माझी विनंती, महाराष्ट्रातल्या प्रत्येक 12.5 कोटी लोकांचे आयुष्मानचे कार्ड निघतात. स्वतःचं राशन कार्ड अपडेट करा, स्वतःचं सगळं ते KYC करून टाका. 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत झालेत. यापेक्षा आणखीन एक विनंती, 22 लाखापर्यंतचे ट्रान्सप्लांट, जी माझं कधी काळी स्वप्न होतं की आपल्या काळामध्ये मेजर ट्रान्सप्लांटसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट, दुसऱ्या लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला पहिली संधी दिली. आज आयुष्मानचा अध्यक्ष केलं केंद्रातून इथं आणून. त्यामुळं त्या संधीचं सोनं करत असताना नागपूरकरांनी किंवा विदर्भातल्या लोकांनी कुठं मागं राहू नये, त्यासाठी विनंती माझी, आयुष्मानचं कार्ड करा. आज आमच्या डोळ्याचं पारणं फिटावं अशा पद्धतीनं पोपटरावजी तुम्ही आज मुलाखतीमध्ये विविध अनुभव सांगितले. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. महान तपस्वीचा सन्मान नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला देखील आनंद झाला आहे. समाजातील अशी माणसं हेरून शोधून महासागर परिवार यांचा सन्मान करीत असते. त्यामध्ये मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉक्टर राजेंद्र सिंह उर्फ पाणीवाले बाबा यांचा समावेश आहे. त्याचा आम्हाला सर्वाधिक आनंद होत आहे. धन्यवाद. सन्माननीय राजेंद्र सिंह यांचा या ठिकाणी सत्कार होतो. आपण टाळ्याच्या गजरात त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर दुसरे महाराष्ट्रातले पाणीवाले बाबा आदरणीय पोपटरावजी पवार यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. पोपटराव पवार ग्रामीण भागातून पाणी याच्या क्षेत्रामध्ये जे अतुलनीय काम करीत आहे, त्याचा महाराष्ट्रातील जनतेला प्रचंड अभिमान वाटतो. सर्वश्री श्रीकृष्ण चांडक आणि व्यासपीठावर सर्वांच्या उपस्थितीत हा सन्मान होत आहे. महासागर परिवार त्यांचं मनापासून अभिनंदन करीत आहे. धन्यवाद. सुरुवात आदरणीय पोपटराव पवारजी आणि राजेंद्र सिंहजी यांना विनंती करतो की आपण इतर सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. महासागर महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. सुरुवातीचं नाव आहे ओमप्रकाशजी शेटे यांचं. ओमप्रकाशजी शेटे, दिद्रुड तालुका माजलगाव जिल्हा बीड सारख्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेला डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचा प्रवास आज महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि आरोग्य क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणारा ठरला आहे. एखाद्या छोट्याशा गावातून निघालेला एक सामान्य माणूस कर्तृत्वाच्या, सेवाभावाच्या आणि माणसं जोडण्याच्या ताकदीवर किती मोठा प्रवास करू शकतो, याचे उदाहरण म्हणजे डॉक्टर ओमप्रकाश शेटे. यानंतरचा सन्मान आहे विशाल पाटील. विशाल पाटील यांना ओळखणार नाही असा महाराष्ट्रात माणूस नाही आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून एक वेगळं काम विशाल यांनी केलेलं आहे आणि याच कामाचा विषय म्हणून महासागर महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार देऊन आम्ही त्यांचा या ठिकाणी गौरव करत आहोत. विशाल पाटील यांच्यासाठी टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया. पत्रकारितेतील नाव आहे वैभव वानखडे यांचं. मी सन्माननीय पोपटराव पवारजी आणि आदरणीय राजेंद्र सिंह यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे. अकोला येथील वैभव दिलीपराव वानखडे यांची सेवा फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था असून ही संस्था प्रामुख्याने मेळघाट व विदर्भातील ग्रामीण भागातील शाळा, शैक्षणिक विकास आणि विद्यार्थी कल्याणासाठी विविध उपक्रम राबवते. मेळघाट आणि दुर्गम भागातील अनेक शाळांची व्यवस्था सुधारण्यासाठी फाउंडेशनने पुढाकार घेऊन तेथील शाळा दत्तक घेतल्या. यानंतर सविता गिरे पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. उल्हास पाटील हे हा सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सविता गिरे पाटील. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या अनुषंगाने मुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी आपली टीम उभी केली आहे. बैठका घेतल्या जातात, नियोजन केले जाते आणि कुठलाही गाजावाजा न करता मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते, त्यांना सक्षम केले जाते. संजयजी भार्गव, जमनालाल बजाज सेवा ट्रस्ट वर्धा ही संस्था विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांच्या सोबत त्यांची टीम आली आहे असंही कळते. त्यांना तेही त्यांच्या समवेत जाऊ इच्छित आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे आणि ही सुरुवात आहे जलसमृद्ध विदर्भ 2035ची, ज्यासाठी महासागर मीडिया ग्रुपने पुढाकार घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आमच्या या
चळवळीमध्ये उपक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवावा ही आपल्याला विनंती आहे. या संस्थेची स्थापना डॉक्टर सचिन पावडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. डॉक्टर सचिन पावडे यांना महासागर महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार देऊन आम्ही गौरव करत आहोत त्यांचा. डॉक्टर सचिन पावडे. डॉक्टर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर रुग्णालय, स्टेथोस्कोप आणि रुग्णांची सेवा याच गोष्टी उभ्या राहतात. मात्र काही डॉक्टरांची भूमिका उपचारांच्या खोलीच्या बाहेरही विस्तारलेली असते. ते आजारावर उपचार करण्याबरोबरच आजार निर्माण करणाऱ्या सामाजिक आणि पर्यावरणीय परिस्थितीवरही काम करतात. वर्ध्याचे डॉक्टर सचिन सुरेश पावडे हे अशाच वेगळ्या वाटेवर चालणारे डॉक्टर आहेत. धन्यवाद. सन्माननीय माधव कोटरस्थाने यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. माधवजी यांचं काम प्रत्येकाला माहीत आहे. टाळ्याच्या गजरात आपण माधवजी यांचं या ठिकाणी स्वागत करूया. महासागर महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार देऊन. माधवराव कोटस्थाने यांच्या कार्याची राज्याने घेतलेली दखल वाखाणण्याजोगी असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सिव्हिल इंजिनियर असलेल्या बेरोजगार अभियंत्याची पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था वर्धा येथे गडकरींच्या मार्गदर्शनाखाली कोटस्थाने यांना सचिव पदाची जबाबदारी देत पावसाच्या पाण्याने संधारण, संचयन व संवर्धन म्हणजे भूजल पुनर्भरण कार्य करण्याकरता सरिताताई गाखरे एखाद्या पदाधिकाऱ्याच्या टेबलावर फायलींचा ढीग असतो, पण काही पदाधिकारी त्या फायलींच्या पलीकडे जाऊन माणसाच्या आयुष्याला स्पर्श करतात. एखाद्या सहीने एखादं काम पूर्ण करता येतं, पण एखाद्या निर्णयाने हजारो कुटुंबाचं भविष्य बदलता येतं. प्रशासनाच्या चौकटीत राहूनही समाजासाठी काहीतरी वेगळं आणि कायमस्वरूपी कार्य करण्याची जिद्द ज्यांच्यात असते अशा समाजसेवक आणि अत्यंत कडक शिस्त असलेल्या व्यक्तिमत्व म्हणून सन्माननीय TS भाल यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याने स्वतःला सेवाभावी कार्यात वाहून घ्यावं इतकं मोठं नाव आणि वेगळं नाव सन्माननीय भाल साहेब यांचं आहे. डॉक्टर TS भाल नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एका दुर्गम गावातील अशिक्षित शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले डॉक्टर सन्माननीय संदीप श्रीखेडकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. संदीपजी क्रोश नेक्टर वर्ल्डच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांनी 100हून अधिक जलसंधारण प्रकल्पांचे नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. गोदावरी कृष्णा नदीजोड प्रकल्पाची रचना, क्षेत्र जलनिस्सारण अभ्यास व जलवैज्ञानिक अभ्यास केला. सन्माननीय ओमप्रकाश शेटेजी आपले हात त्याला लागू द्या अशी विनंती आहे. संदीप प्रवीण डबली. डॉक्टर प्रवीण नीलकंठराव डबली हे ज्येष्ठ पत्रकार देखील आहे. सामाजिक कार्यकर्ते, जलसंवर्धनाचे प्रहरी, पर्यावरणप्रेमी, योग प्रशिक्षक व योग थेरपिस्ट म्हणून विविध क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवताना सामाजिक, पर्यावरणीय आणि जलसंवर्धनाच्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने जनजागृती केली आहे. विशेषतः पारंपरिक जलस्रोतांचे संवर्धन, ऐतिहासिक विहिरींचे पुनरुज्जीवन या क्षेत्रात त्यांनी काम केले. मला 2-3 लोकांचा सन्मान आवर्जून या ठिकाणी मुद्दाम करायचा आहे जो माझ्या लिस्टमध्ये नव्हता. पहिलं नाव आहे सन्माननीय डॉक्टर अशोक बेलकुडे, जे आमचे किनवटचे बेलकुडे साहेब आहेत, त्यांचे ते भाऊ आहेत. त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान होतोय. या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. त्यानंतर वैखंडे या ठिकाणी आहेत. अनगा वैखंडे यांनी राज्यभर एक चळवळ उभं केली. त्या चळवळीचं नाव आहे दान पावलं अशी त्यांची संस्था आहे. आणि सन्माननीय जयंत पारधीजी जे आपल्या समवेत आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. मी आपण पारधी सर यांचा सन्मान करावा. सन्माननीय जयंत पारधी सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ओमप्रकाश शेट्टेजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर एक माईक सन्माननीय शेट्टे साहेब यांना द्या. शेट्टे साहेब अगदी थोडक्यामध्ये या पुरस्काराला उत्तर देतील सर्वांच्या वतीनं. आणि बाकीच्यांना विनंती आहे की आपण आसन खरीखरीचा हा दुसरी आवृत्ती आहे. या जगामध्ये एकच व्यक्ती आहे जो रोज अग्रलेख लिहितो. त्याचं नाव आहे श्रीकृष्ण चांडक सर. आणि खरीखरीच्या माध्यमातून त्यांचा अग्रलेख सगळीकडे प्रसिद्ध आहे.
त्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालंय. त्या अंकाचं प्रकाशन होईल. त्यानंतर नागपूर पोस्टच्या इंग्रजी अंकाचं प्रकाशन होईल. ही जी पुरवणी काढलेली आहे महासागरची, त्या पुरवणीचे आमचे राजकीय संपादक महेंद्र महाजन आणि नागपूर विभागाचे संपादक बागडेजी यांना विनंती करतो की त्यांनी पण स्टेजवर जायचं आहे. या महासागरच्या विशेष अंकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. महासागर नागपूर पोस्ट. बागडेजी, महेंद्र महाजन. अतिशय परिश्रम करून महेंद्र महेंद्र महाजन यांच्यासारखा एक अवलिया संपादक आम्हाला भेटला. महासागर त्याने विदर्भात होऊ घातलेली आहे. आज विषयांतर होऊ देत नाही, परंतु आज पोपटराव पवार आणि राजेंद्र सिंगांची जी मुलाखत ऐकायला मिळाली, ज्या पद्धतीने झेंजी असू द्यात किंवा कोणी असू द्यात, तुम्ही आम्ही असू द्यात, मोबाईलच्या उत्क्रांतीमुळे क्रांतीमुळे मला माहित नाही, परंतु माणूस मात्र दुरावला. आणि सगळ्या गोष्टी मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन आल्यामुळे आमची मुलं देखील त्या मोबाईलमध्ये एवढे गुंतले की ते म्हणले की तुम्ही आमच्या मोबाईल का दिला. पण अशा मुलाखती घेतल्या तर संस्कृतीचं रक्षण होतं आणि प्रत्यक्षात जीवित असलेल्या व्यक्ती आपले जीवित अनुभव ज्यावेळेस सांगते त्यावेळेस या दशकातलं सगळ्यात मोठं चीज झालेलं असतं. अशा पद्धतीचं विदर्भाचं आजची मुलाखत होती असं म्हणायला हरकत नाही. त्यांचे अनुभव 30-40 वर्षाचा दीर्घ प्रवास. सुदैवानी पोपटराव पवारांना मी 2015 साली माझ्या गावी नेलं होतं. आज 11-12 वर्ष होत आहेत पोपटरावची. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या गावची पाणी पातळी 560 फूट होती. पिण्याचं पाणी 560 फूट. म्हणजे मी विदर्भ आणि मराठवाडा वेगळं रिजन नाहीये. आरोग्याचं काम करत असताना मनामध्ये हा प्रश्न पडला की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा पहिला प्रमुख झालो आणि एका गेस्ट हाऊस मध्ये होतो चर्चगेटला, ते स्टेटसला असा कॉक वरती केल्यानंतर 1 मिनिटाच्या आतमध्ये 15 लिटर पाणी आलं आणि माझ्या नंतर मला माझं गाव दिसलं आणि पोपटरावनं विनंती केली. आम्ही एकत्र आमच्या गावी गेलो. पोपटरावने त्यावेळेस सूचना दिली होती की न मागता काही देऊ नका लोकसभा झाल्याशिवाय, पण मी त्यांची सूचना मानली नाही. त्याचं कारण आहे, माणसाने पदावर बसल्याच्या नंतर त्या पदाचं अवमूल्यन होणे. माणसाची पदं महत्वाची का माणसाचं कर्तव्य मोठं असेल तर त्या पदाला किंमत येते. म्हणून मी कर्तृत्वाला आणि कर्तव्याला जाण दिली आणि त्या ठिकाणी 10 बंधारे टाकले, सीसीडी बंधारे. त्यामध्ये 60 लाख रुपयाचा एक बंधारा आहे. त्यामध्ये 60 तलाव एवढं पाणी स्टोरेज होतं. परंतु दरम्यानच्या काळामध्ये ते पूर्ण बंधारे भरले, रीतीने भरले, गाळाने भरले. लोकसभा नाही, त्याच्यामुळे ते पूर्णतः वॉटर स्टोरेज थांबलं. परवा जीव्हीटीने जे ग्लोबल विकास ट्रस्ट आहे त्यांनी एक्सकॅव्हेशन केलं. एक्सकॅव्हेशन जेवढं चांगलं तेवढं वाईटच. जर त्या ठिकाणी पाणी अडवलं, वाटर स्टोरेज करायला चान्स असेल तरच एक्सकॅव्हेशन करावा. जे म्हटले राजेंद्र सिंह जी आपने जो बोला कि हर सिटी में वहां जितनी भी रिवर थी उनको सब छोटा कर दिया. इसमें जिम्मेदार लोग भी है और पॉलिटिशियन भी है. हम सब कुछ तो डिपेंड पॉलिटिशियन के ऊपर नहीं रह सकते. आणि मी माझ्या गावात मला आनंद वाटतो की मी 3 विहिरी खोदल्या पोपटरावच्या 30 ते 40 फुटावरती. आजही पाणी, लक्षात घ्या, पाऊस नसताना देखील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मराठवाडा आणि विदर्भ ही वेगळी गोष्ट नाही आहे. तुम्ही गावागावामध्ये ज्या पद्धतीने गेलात, परमेश्वराने तुम्हाला एवढं दीर्घायुष्य द्यावं की प्रत्येक ठिकाणी जाऊन. कारण आता तुम्हाला एक सांगू, वॉटर स्टोरेज ही कल्पना मुरली, परंतु आज पहिलं गाव तिथं हगंदारी म्हटलं जायचं. जब सोच के बारे में अगर गांव कहाँ आ गया तो सोच का अगर पास आ गया तो वहां पे गांव आ गया, ये संकल्पना थी. लेकिन आप गांव ढूंढना बहुत आसान है. जिस गांव के बाहर प्लास्टिक का ढेर सारा कचरा पड़ा हो वो गांव आ गया है. इतनी बुरी हालत यहाँ पे हो गई. आप वाटर स्टोरेज करने के लिए चले थे, रिवर वगैरह अब बड़ा कर रहे हैं, एक्सकॅव्हेशन कर रहे हैं, लेकिन वहां पे लोग कचरा ला के डाल रहे हो, वो भी प्लास्टिक का. सगळ्यात मोठं संकट महाराष्ट्रामध्ये कुठलं आलं असेल तर प्लास्टिकचं. त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये मी जास्त वेळ घेत नाही, संदीप तिकडून बोलतोय. मी आयुष्यमानचा अध्यक्ष आहे, त्यामुळे मी माझ्या कामाकडे येतो. माझी विनंती, महाराष्ट्रातल्या प्रत्येक 12.5 कोटी लोकांचे आयुष्यमानचे कार्ड निघतात. स्वतःचं राशन कार्ड अपडेट करा, स्वतःचं सगळं ते KYC करून टाका. 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत झालेत. यापेक्षा आणखीन एक विनंती, 22 लाखापर्यंतचे ट्रान्सप्लांट, जी माझं कधी काळी स्वप्न होतं की आपल्या काळामध्ये मेजर ट्रान्सप्लांटसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला पहिली संधी दिली. आज आयुष्यमानचा अध्यक्ष केलं केंद्रातून इथं आणून. त्यामुळं
त्या संधीचं सोनं करत असताना नागपूरकरांनी किंवा विदर्भातल्या लोकांनी कुठं मागं राहू नये त्यासाठी विनंती माझी, आयुष्यमानचं कार्ड करा. आज आमच्या डोळ्याचं पारणं फिरावं अशा पद्धतीनं पोपटरावजी तुम्ही आज मुलाखतीमध्ये विविध अनुभव सांगितले. एक मात्र शेवटला सांगतो की सनातन संस्कृतीच्या बद्दल बोलत असताना सनातनचा खरा अर्थ तुम्ही आणि आम्ही ज्यांना आदर्श काळ सिद्धेश्वर स्वामींच्या मठावरती जातो, वहां पे पंचमहाभूत का 5 दिन का अधिवेशन वहां पे रखा था और 30 लाख से ज्यादा राजन सिंह जी वहां पे लोग आए थे. पंचमहाभूताचं खरं स्वरूप आणि खरी माहिती त्यावेळेस त्यांनी तिथं दिलं. हे पंचमहाभूत जर जपलं, मला वाटतं की कुठल्या भूतांच्या मागे लागण्याची गरज पडणार नाही. त्यामुळं सर्वांनाच्या जलसमृद्ध विदर्भ 2035 या कार्यक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण आम्हाला पुरस्कार्थी म्हणून निवडलं त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद. आपण जी इच्छा राष्ट्रीय साप्ताहिक हुकुमाचा ताबेदारचे काठमांडू, नेपाळ येथे थाटात प्रकाशन. सत्य, निर्भीड आणि जनहितासाठी. राष्ट्रीय साप्ताहिक हुकुमाचा ताबेदार आता आपल्या सेवेत मराठी आणि हिंदी भाषेत. हुकुमाचा ताबेदार, न्याय मिळवून देणारा आपला खरा साथीदार. आपली प्रत आजच राखून ठेवा आणि जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा. मुख्य संपादक संतोष लांजेवार, भ्रमणध्वनी क्रमांक 7387380002.